नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचे पनीर रोल, एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे पनीर रोल कसा बनवलाय ते बघूया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण मुलांच्या आवडीचे इथे पनीर रोल बनवूया। तर सगळ्यात अगोदर आपण इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप आपण मैदा घेतलेला आहे। दोन्ही पीठ आपण इथे चाळून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि थोडं थोडं करत पाणी घालून याला घट्टसर असं मळून घेऊया। तर बघा या पद्धतीने इथे पीठ आपण मळून घेतलंय। आता हे 10 ते 15 मिनिटांसाठी आपण साईडला ठेवले। गॅसवरती पॅन ठेवून घेतल्यानंतर 2 छोटे चमचे आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलं। लसणाच्या पाकळ्या घेतल्या 5 ते 6 अगदी बारीक अशा चिरून घेतल्यानंतर आणि छोटा तुकडा आपण अद्रकचा किसून घातलेला आहे। तर 10 सेकंदासाठी हे छानपैकी परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे आपण घालून घेतलेले आहेत। गॅस इथे मध्यम ठेवला आणि उभ्या साईजमध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे, तर तो घालून घेतलेला आहे। आता हलकासा आपण एक 2-3 मिनिटांसाठी हा कांदा परतवून घेऊया। जास्त मऊ करण्याची आवश्यकता नाही। तर कांद्याचा थोडासा कलर इथे बदलल्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच शिमला मिरची घालून घेतलेली आहे। तर शिमला मिरची अर्धी अशा पद्धतीने उभी कट करून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि 2 चिमूट हळद पावडर घालून घेतली। आता हे छानपैकी एकत्र करून घेऊया। ह्या भाज्या आपल्याला जास्त मऊसूत करायच्या नाही, थोड्याशा क्रंची राहून द्यायच्या, म्हणजे खायला खूप छान लागतात रोलमध्ये। तर बघा हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये शेजवान चटणी घालून घेऊया। तर 1.5 चमचा याच्यामध्ये मी शेजवान चटणी घालून घेते, खूप छान फ्लेवर येतो। तर एकत्र करून घेऊया। छानपैकी एकत्र करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने झटपट हा रोल बनवायला खूप सोपा आहे आणि मुलांना खूपच आवडतो अशा पद्धतीचा रोल जर बनवून दिला तर आता हे एकत्र करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो केचप घालून घेऊया 1 छोटा चमचा भरून। एकत्र करून घेऊया। चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये पनीरचे काप करून घेतलेले आहेत। तर आपण कांदा आणि शिमला ज्या पद्धतीने चिरून घेतली त्याच पद्धतीने पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालून घेतलेत। आता गॅस मध्यम ठेवा आणि मध्यम गॅसवरती एक 3 ते 4 मिनिटांमध्ये पनीर छानपैकी मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया। तर भाज्या तुम्ही बघू शकता जास्त मऊसूत केलेल्या नाही, हलक्याशा क्रंची आहेत। अशा पद्धतीने भाज्या आपल्याला याच्यामध्ये ठेवायच्या आहे। तर पनीर आपण व्यवस्थित असं परतवून घेतलंय। गॅस आपण आता बंद करूया। इथे 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण हे पीठ छानपैकी भिजवून घेतलेलं आहे। आता आपण जसं चपातीला उंडा काढून घेतो त्या पद्धतीचा आपण इथे एक उंडा काढून घेतलेला आहे। याच्यावरती आपण मैदा घालून घेऊया आणि याची एक चपाती लाटून घेऊया। तर मध्यम आकाराची चपाती आपल्याला असं थोडं थोडं करत याच्यावरती मैदा लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायची। जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ देखील नाही। तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासून सुद्धा अशा पद्धतीची चपाती बनवून घेऊ शकता, पण याच्यामध्ये मैदा घातल्यानंतर खायला खूपच छान लागते। तर आपण तव्यावरती आता ही भाजून घेऊया। तर थोडं थोडं तेल लावून घेऊ आणि दोन्ही साईडनी छानपैकी भाजवून घेऊ। फक्त गव्हाच्या पिठापासून जरी अशा पद्धतीची चपाती बनवून घेतली आणि त्याचा रोल जरी बनवला तरी पण खूप छान लागतो। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकतात। तर आता बघा या पद्धतीने आपण इथे मस्त अशी चपाती भाजून घेऊया। तर बाहेरून करफूस आणि आतून मऊसूत अशी चपाती आपली इथे तयार झालेली आहे। तर मी इथे 4-5 चपात्या अशा पद्धतीने बनवून घेतल्यात। आपण आता याचा रोल बनवून घेऊया। तर याच्यावरती आपण अर्धा चमचा टोमॅटो केचप घालून घेतलं आणि अर्धा चमचा इथे मेयोनीज घालून घेतलेला आहे। हे संपूर्ण चपातीवरती आपण छानपैकी एकत्र करून घेतल्यानंतर आता याच्यावरती आपण पनीरचं हे मिक्स करून घेतलेले आहे। भाज्या या संपूर्ण याच्यावरती अशा पद्धतीने मध्यभागी ठेवून घ्यायच्यात आणि याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा। तर अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचंय। याच्यावरती मी थोडे कांद्याचे स्लाइस घालून घेतलेले आहेत। याच्यावरती आपण थोडासा चाट मसाला घालून घेऊया आणि थोडंसं मीठ याच्यावरती घालून घ्यायचे, म्हणजे खूप छान लागेल। आणि हे घालून घेतल्यानंतर आपण याचा रोल बनवून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने आपण याचा रोल बनवून घेतलेला आहे आणि मस्त असा रोल आपला इथे तयार झालेला आहे। अशा पद्धतीने रोल बनवून मुलांना खायला द्यायचा, त्यांना खूपच आवडेल। आता दुसरा देखील आपण याच पद्धतीने बनवून घेऊया आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट, आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही। तर अशा पद्धतीचा रोल तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, बनवायला खूपच सोपा आहे। तर दुसरा रोल देखील आपण ह्याच पद्धतीने आता इथे बनवून घेतलेला आहे।
तर अशा पद्धतीने आपले इथे पनीरचे रोल बनवून तयार झालेले आहेत। एकदम सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेले आहे, जास्त वेळ लागत नाही बनवण्यासाठी। चपाती बनवायची आणि त्याच्यामध्ये असं पनीरचं सगळ्या व्हेज भाज्यांचं मस्तपैकी अशा आपण याच्यामध्ये स्टफिंग भरू शकतो। तर अशा पद्धतीने पनीरचे रोल तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, बनवायला खूपच सोपे आहेत आणि घरामध्ये सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीचे पनीरचे रोल तुम्ही सुद्धा नक्की बनवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद।